संतोष देशमुख हे अतिशय संतोष अण्णा देशमुख यांचं जी घटना घडली ही दुश्मनाला सुद्धा कोणालाही म्हणजे थोडं सुद्धा नकबर सुद्धा सहन होणार नाही अशी घटना आहे। आणि काल थोड्या प्रकारामध्ये त्याच्या अतिशय या ठिकाणी धनंजय देशमुख यांचं थोडं वय लहान आहे, आमच्या त्या बंधुप्रमाण आहे। अशा माणसाला भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे अधूनमधून। आमच्या त्यांच्या त्या यात हे कुटुंब आणखीनही त्या दुःखातून सावरलेलं नाही, हे सावरण्यासाठी आम्ही आपलं त्यांचं मनोदय तरी वाढवण्यासाठी येत असतो। नाही, सुप्रियाताई आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, यांनी या प्रकरणामध्ये स्वतः अतिशय जातीनं लक्ष घातलेलं आहे। तर सुप्रियाताई 18 तारखेला या ठिकाणी येणार आहेत। कसं काय नियोजन वगैरे तुमचं झालं का त्याबाबत? आमचं नियोजन झालं, पार्टी म्हणून नियोजन म्हणून काही नाही, त्यांची फक्त सुप्रियाताईंनी सांगितलं की मला आता वेगळ्या प्रक्रियेत जी आतापर्यंत ज्या प्रक्रिया घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिल्या दिवसाच्या प्रक्रियेपासून सुप्रियाताई त्यामध्ये अतिशय जातीनं लक्ष घालून काम करतात, पवारसाहेबही त्यामध्ये जातीनं लक्ष घालून काम करतात। त्या एका विषयावर आपलं धनंजयची ती असा जे आत्मविश्वास मनोधैर्य कुठं खचलं नाही पाहिजे, ही कुटुंब पुन्हा उभारलं पाहिजे या दृष्टीने यांना भेटीसाठी येणार आहे। सुरेश यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली, कारण ते या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच ते बोलतायत, याकडे तुम्ही कसं बघता या भेटीकडे? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, हा जनतेचा लढा आहे। हा सुरेश धसचा मर्यादित लढा थोडाच आहे। धसांना हे त्यांनी पहिलं मांडलेलंच आहे, आता थोडं भेट घेत असतील तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। हा जनतेनं उभा केलेला लढा आहे। या लढ्यामध्ये ज्यांना मानसिकतेच्या भावना आहेत, जी भावना म्हणजे ज्यांना भावना आहेत, ज्यांच्यापाशी माणुसकी जे हळवं मन आहे, की प्रत्येक माणूस या कुटुंबियासोबत आज महाराष्ट्रातला जोडलेला आहे, त्याच्यापासून कुणीही ढळणार नाही।